नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी कल्याणमधून। कल्याणमधील दुर्गाडी मंदिर प्रवेश बंदीवरून वातावरण आता चांगलंच तापलंय। सकाळी सकाळी बकरीद निमित्त दुर्गाडी किल्ल्यावरती आज हिंदूंना प्रवेश बंदी नाकारण्यात आली। दोन्ही शिवसेना भाजपचे कार्यकर्ते प्रवेशासाठी आक्रमक आहेत। सकाळची नमाज झाल्यानंतर घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। दुर्गाडी किल्ला परिसर आणि लाल चौकीमध्ये तगडा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। ठिकठिकाणी बॅरिकेड्सचे अडथळे, रस्ते वाहतुकीतही बदल करण्यात आले। भाजप ही पहिल्यांदाच आंदोलनामध्ये सहभागी झाली। शिवसेनेचं किल्ला परिसरामध्ये घंटानाद आंदोलन सुरू आहे। त्यामुळे दुर्गाडी किल्ला परिसर आणि लाल चौकीमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आणि या सगळ्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात। माझी सहकारी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, नेमका हा सगळा प्रकार काय आहे? सध्या पोलिसांनी मध्यस्थी केली आहे, काही आंदोलकांना सुद्धा ताब्यात घेतलं जाते, सध्याचा तणाव तिथे वाढलेला आहे का, काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण बघतो शुभम की तिथे तणाव हा कायमच असतो खरं तर, आणि जेव्हा बकरी ईद असते त्यावेळी तर नेहमीच तिथे तणाव असलेला पाहायला मिळाला। गेली अनेक वर्ष जे हे उपक्रम आहे शिवसेनेकडनं तो राबवला जातो। बकरी ईदीच्या दिवशी घंटानाद करत हे लोक मंदिर आहे तिथे दुर्गाडीचं, त्यामुळे त्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केला जातो। मात्र यावर्षी आपण बघतोय की आता सध्या भाजपचे आणि दोन्ही शिवसेनाचे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र आलेले पाहायला मिळतात आणि वरती जाण्याचा जो आहे तो प्रयत्न देखील करताना पाहायला मिळतात। मात्र या सगळ्यामध्ये सध्या पोलिसांनी तिथे मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स टाकलेले आहेत। पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात केलेला पाहायला मिळतो। आणि विशेष म्हणजे आनंद दिघे ज्या वेळेला होते तेव्हापासून खरं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासूनच खरं तर ही प्रथा सुरू झाली। त्यानंतर आनंद दिघेंनी तिथे मोठ्या प्रमाणात हे जे आंदोलन आहे ते केलेलं पाहायला मिळालं होतं आणि त्याचाच आज देखील वारसा जो आहे तो शिवसैनिक चालवताना पाहायला मिळतात। भाजप कार्यकर्ते देखील त्यांना कायमच सहकार्य करत आलेले पाहायला मिळाले होते आणि यावर्षी देखील अशाच पद्धतीचा एक प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडनं केला जातोय। घंटानाद करत हे सगळेजण विविध भागातून आलेले आहेत। बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, त्याचबरोबर कल्याण, डोंबिवली, ठाणे या भागातून बरेच कार्यकर्ते जे आहेत ते तिथे जमा झालेले आहेत आणि ते सगळेजण वरती मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात। खरं तर बकरी ईद आहे, मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर तो जो किल्ला आहे त्याच्या मागच्या बाजूला एक मस्जिद आहे आणि त्या मशिदीच्या इथे खरं तर कुर्बानी दिली जाते। त्यामुळे कायमच हिंदू धर्मांचं जे कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं असतं की बाजूला दुर्गाडी मातेचं मंदिर आहे आणि अशा वेळेला तुम्ही तिथे कुर्बानी देऊ शकत नाही, अशी एक त्यांची जी मागणी आहे ती गेली अनेक वर्षांपासूनची आहे आणि दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील तिथे मोठ्या प्रमाणात सध्या आंदोलनाचा पवित्रा जो आहे तो शिवसैनिकांनी घेतलेला पाहायला मिळतो। पण भाग्यश्री, आपण जर बघत असू की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आता तणाव निर्माण झालेला आहे, का अडवलं गेलं या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि तिथे कुठल्या काही नेत्यांशी तुझं बोलणं झालंय का, त्यांचं काय म्हणणं आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर तिथे कुठल्याही पद्धती याच्याही आधी जर आपण बघितलं तर कल्याण हा जो भाग आहे किंवा जो दुर्गाडी परिसराचा भाग आहे त्याचं जर आपण भौगोलिक दृष्टिकोनातून बघितलं तर तो बहुसंख्य मुस्लिम देखील तिथे राहतात आणि हा जो भाग आहे हा कायमच वादाचा मुद्दा झालेला आहे। याआधी जर आपण बघितलं 90चा काळ जर आपण बघितला, 90चं दशक, तर तिथे मोठ्या प्रमाणात दंगली होत होत्या आणि या दंगली थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांना बंदोबस्त तैनात करावा लागत असे त्यावेळी। पण तर ह्या सगळ्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे दुर्गाडी मातेचं मंदिर आहे आणि हे मंदिर आणि मागे असलेलं मशीद नेमकं ह्याच्यावरनं देखील वाद आहेत। हे वाद जे आहेत ते देखील कोर्टापर्यंत गेलेले आहेत। त्यामुळे या सगळ्याला एक वेगळं वळण जे आहे ते लागलेलं आहे। प्रत्येक जण त्याचा इतिहास जो आहे तो देखील वेगळा सांगतात। तिकडचे जे भूमिपुत्र आहेत ते तो तिथला इतिहास वेगळा सांगतात। या सगळ्यामुळे तिथे एकंदरीतच पहिल्यापासूनच तणावाचं वातावरण असतं। नॉर्मल दिवसांमध्ये देखील आपण जर तिथे गेलो तर आपल्याला बॅरिकेड्स लावलेले पाहायला मिळतात। पूर्वी या दंगली मोठ्या प्रमाणात होत होत्या, आता या दंगलींचं प्रमाण अत्यल्प झालेलं आहे। मात्र सुरुवातीपासूनच हा जो परिसर आहे हा तणावग्रस्त परिसर म्हणून मानला जातो। शुभम, अगदीच नक्कीच भाग्यश्री, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिथे तणाव निर्माण झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये पोलिसांना आता मोठं आव्हान असणार आहे पोलिसांसमोर की हा तणाव जास्त चिघळू देऊ नये यासाठीचं। धन्यवाद भाग्यश्री, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान हा दुर्गाडी किल्ल्याचा नेमका वाद काय आहे, एक नजर टाकूयात या सगळ्या मुद्द्यावर। दुर्गाडी किल्ल्याचा वाद 50 वर्षांपेक्षा जुना आहे। किल्ला वक्फची प्रॉपर्टी असल्याचा मुसलमानांचा दावा आहे।
वाट टाळण्यासाठी प्रशासनाकडून भाविकांना एक दिवस मंदिरामध्ये जाण्यासाठी बंदी असते. 1968 ला बाळासाहेब ठाकरेंनी किल्ल्यावरती भगवा फडकवला. प्रशासनाच्या निर्णयाला 1982 पासून शिवसेनेचा तीव्र विरोध होता. बाळासाहेबांच्या आदेशानुसार आनंद दिघेंचं दरवर्षी घंटानाद आंदोलन व्हायचं. 2024 ला सेशन कोर्टानं मुसलमानांचा दावा फेटाळला, हिंदूंच्या बाजूनं निकाल दिला. दुर्गाडी किल्ला सरकारी मालकीचा, ना हिंदूंचा ना मुसलमानांचा असा कोर्टाचा निकाल आला.